हे काय केलं हो आई? तुम्हाला 2 कप सुद्धा सांभाळता येत नाहीत का? किती हे नुकसान? मला तर ना कंटाळा आलाय तुमच्या या वागण्याचा. सावित्रीबाईंना आज पुन्हा आपली सून कविताकडून बोलणी खावी लागली. हे असं सतत सुरू असायचं. रोजच त्यांना सुनेकडून बोलणी मिळायची. पतीच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी खूप कष्ट करून आपला मुलगा रवीला लहानाचं मोठं केलं होतं. स्वतः नेहमी तडजोड करायच्या, पण रवीला मात्र कधीही काहीही कमी पडू दिलं नाही. शहरातल्या उत्तम शाळेत त्यांनी त्याचं नाव घातलं होतं. शाळा संपल्यानंतर कॉलेजलाही त्यांना पाठवणं त्यांना परवडणारं नव्हतं, पण तरीही त्यांनी त्याची कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. त्याची फी भरण्यासाठी दिवस रात्र मेहनत करून त्याची आई खूप लवकर म्हातारी झाली होती. त्या दिवशी रवीचं कॉलेज बंद झाल्यानंतरची गोष्ट. आई, आज माझं कॉलेज संपलं आणि शहरातल्या एका मोठ्या कंपनीत मला नोकरी मिळालीये. मला आशीर्वाद दे आई. खूप मोठा हो माझ्या बाळा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. अजून एक गोष्ट आई, बोल बाळा. उद्यापासून तुझं काम करणं बंद. उद्यापासून माझी आई घरी आराम करेल. तुझा हा मुलगा आता स्वतः पैसे कमवून आणेल आणि आपल्या आईला तो प्रत्येक क्षणाचा आनंद देईल जो तुला कधीच मिळाला नाही. आणि हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. रवी खिशातून एक बॉक्स काढून आपल्या आईला देतो. सावित्रीबाई ते उघडून बघतात. त्या बॉक्समध्ये त्याच्या बांगड्या होत्या, ज्या त्यांनी रवीच्या शिक्षणासाठी 2 वर्षापूर्वी गहाण ठेवल्या होत्या. ते पाहून सावित्रीबाईंच्या डोळ्यात पाणी येतं. पण हे तू कसे काय आणलेस बाळा. मी काही पैसे साठवले होते आई, त्यातूनच आणल्या. उरलेले पैसे पहिला पगार आला की लगेचच देईन. सावित्रीबाई आनंदाने रवीला जवळ घेतात. त्या दिवसानंतर सावित्रीबाईंचं आयुष्य सुखकर होऊ लागतं. पण हे सुख खूप थोड्या दिवसांपुरतं होतं. सावित्रीबाईंना रवीचं लग्न लावून द्यायचं होतं, म्हणून त्यांनी एक मुलगी सुद्धा बघून ठेवली होती. एक दिवस सकाळी जेव्हा रवी नाश्ता करत होता, तेव्हा त्या म्हणाल्या, रवी, खूप दिवसांपासून तुझ्याशी बोलीन म्हणून म्हणतीये. बोल ना आई. बस आता घरात एक सूनबाई आण की माझी ही पण इच्छा पूर्ण होईल. मी एक मुलगी पण बघून ठेवलीये तुझ्यासाठी. मुलगी तर मी पण बघितली आई, बस तुला आवडायला पाहिजे ती. खरंच? दाखव तरी कशी आहे ती मुलगी ते. रवी आपल्या फोनमधून मुलीचा फोटो दाखवतो. त्यांना मुलगी तेवढी आवडत नाही, पण रवीच्या आनंदासाठी त्या हो म्हणतात. ती मुलगी कविता होती. ती रवीच्या ऑफिसमध्येच काम करायची. मग रवीचं लग्न होतं आणि कविता सून बनून त्यांच्या घरी येते. सुरुवातीचे काही दिवस चांगले जातात, पण मग कविता हळूहळू आपला खरा रंग दाखवायला लागते. माझ्याकडून नाही होणार हे सगळं. ऑफिसमधून काम करून या, मग तिघांचं जेवण बनवा, हेच सगळं करायचं होतं तर कामवालीच आणायची होतीस ना. माझी काय गरज? त्यातून तुझ्या आईकडेही मलाच लक्ष द्यायला लागतं. तुला माहितीये, तुझ्या या गावठी आईमुळे मला माझ्या मैत्रिणींसमोर किती लाजल्यासारखं होतं ते. खबरदार, जर माझ्या आईबद्दल वाटेल तसं बोललीस तर. माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. मग बस तसाच लपून आईच्या पदराच्या आड. माझ्याकडून नाही होणार एवढं सगळं काम. तेव्हाच रवीची आई पण तिथे येते. कविताचं शेवटचं बोलणंही ते ऐकतात. अगं सुनबाई, त्यात एवढं रागवायची काय गरज आहे? तुला जर काम जास्त होतंय तर मला सांग. तसंही मी दिवसभर बसूनच असते. आई पण. सावित्रीबाई रवीला गप्प करतात. त्या दिवसापासून कविता सावित्रीबाईंकडूनच सगळं काम करून घ्यायला लागली. मदतीचा तर केवळ बहाणा होता. कविता त्यांच्याकडून झाडणं, पुसणं, धुणं, भांडी सगळीच कामं करायला लावायची. घरात शांतता राहावी म्हणून सावित्रीबाई सुद्धा गुपचूप सगळं काम करायच्या. पण वयामुळे आणि कमजोरपणामुळे त्यांच्याकडूनही काही ना काहीतरी चुका होत राहायच्या. कविताला भांडणासाठी तेवढंच कारण मिळायचं. मग ती सावित्रीबाईंशी आधी वाद घालायची आणि मग रवीकडे जाऊन त्यांचीच तक्रार करायची. त्या दिवशी सावित्रीबाईंकडून कप फुटल्यामुळे कविता त्यांना ओरडत होती. रवी बाळा,
खूप दिवसांपासून मी बद्रीनाथला जाऊन येईन म्हणतीये. काय माहीत आता माझे अजून किती दिवस उरले आहेत ते. तेवढं माझं तिकीट करशील का रे बाळा बद्रीनाथचं? रवी काही बोलणार तेवढ्यातच कविता तिथे येते. काही गरज नाही हा फालतू खर्च करण्याची. तसंही आता घरात खूप खर्च झालाय. थोड्या दिवसांनी मग बघूया काय करायचं ते. रवी पण काहीच बोलू शकला नाही. सावित्रीबाई आपल्या खोलीत निघून गेल्या. त्याच रात्री, हे बघ, तुझ्या आईचे नखरे ना दिवसेंदिवस वाढत चाललेत. आज बद्रीनाथला जायचं म्हणत होत्या. उद्या चारधामच्या यात्रेला जायचं म्हणतील. तू माझं ऐक आणि त्यांना शहरातल्या वृद्धाश्रमात ठेवून ये. तिथे त्या त्यांच्या वयाच्या लोकांबरोबर राहतील आणि वृद्धाश्रमातले लोक तसंही वर्षातून एकदा तरी त्यांना तीर्थयात्रेला घेऊन जातीलच. रवी पण घरातल्या रोजच्या या वादांना कंटाळला होता. त्याला पण कविताचं म्हणणं पटलं. थोड्या दिवसांनी रवी आणि कविता दोघेही सावित्रीबाईंना वृद्धाश्रमात सोडायला गेले. ते वृद्धाश्रमात जातच होते तेव्हा तिथला सिक्युरिटी गार्ड सावित्रीबाईंना बघून उभा राहिला. अरे सावित्रीबाई, तुम्ही नक्कीच तुम्ही कुणाला तरी भेटायला आल्या असताल, होय ना? मला ओळखलं का? मी रघुवीर. याआधी त्या अनाथालयात होतो ना नोकरीला. सावित्रीबाई आधीच दुःखी होत्या. त्यांनी जास्त काही विचार केला नाही. फक्त त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्या पुढे निघून गेल्या. वृद्धाश्रमात सगळ्या गोष्टींची पूर्तता करून रवी बाहेर आला तेव्हा त्याला तोच गार्ड पुन्हा भेटला. तुम्ही माझ्या आईला ओळखता का? लई चांगलं ओळखतो. आज 30 वर्षांपूर्वी मला नवीन नवीन नोकरी लागली होती शहरातल्या अनाथ आश्रमात. तिथं त्या नेहमी काही ना काही पैसे द्यायला यायच्या. एकदा त्या आश्रमात कुणीतरी अशा मुलाला सोडलं ज्याला काहीतरी भयानक आजार झालेला होता. सगळ्यांना वाटलं की आता तो वाचणारच नाही. तेव्हा सावित्रीबाईंनी सगळ्या हालचाली करून त्या मुलावर दवाखान्यात उपचार केले आणि त्याला मृत्यूच्या दारातून परत आणलं. मग त्यांनी त्या मुलाला दत्तक घेतलं, कारण त्यांना कुणी मुलबाळ नव्हतं आणि त्यांचा नवरा पण नुकताच मेला होता. रवी आणि कविता त्याचं बोलणं मन लावून ऐकत होते. रवी विचार करू लागला की ज्या बाईने एवढं मनापासून माझ्यावर प्रेम केलं, सख्ख्या आईपेक्षाही मला जीव लावला, तिच्याशी मी असं वागलो. मी माझ्याच नजरेतून उतरलोय. तो कोणाशीच डोळ्यात डोळे घालून बघू शकत नव्हता. तो पुन्हा वृद्धाश्रमात जाऊ लागला. कुठे चाललायस? माझ्या आईला आणायला. बास, खूप झाली तुझी नाटकं. आता माझी आई मला सोडून कुठेही जाणार नाही. आणि खबरदार, जर माझ्या आईला तू थोडा जरी त्रास दिलास ना तर बघ. नाही रवी, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी आता आईंना कधीही त्रास देणार नाही. मग ते दोघेही सावित्रीबाईंना घेऊन पुन्हा घरी आले आणि मग सावित्रीबाईंच्या आयुष्यात पुन्हा सुखाचे क्षण आले. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.